मित्रांनो, आपला अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं? तर मित्रांनो, हे ऑप्शन क्रमांक ए नागपूर जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवायचं आपल्याला, नागपूर जिल्ह्यामध्ये हे आयोजित करण्यात आलं होतं. पहा, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 अण्णा बनसोडे. आलं लक्षात? तर मित्रांनो, अण्णा बनसोडे यांची महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी, या ठिकाणी पहा उपाध्यक्ष शब्द आहे आपला. जागतिक रंगभूमी दिन कधी साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो, जागतिक रंगभूमी दिवस कधी साजरा केला जातो? तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, ऑप्शन क्रमांक अ 27 मार्च. लक्षात ठेवा मित्रांनो, 27 मार्चला हा दिवस साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राहुल पांडे. ऑप्शन क्रमांक क हे आपल्या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, नौका स्पर्धा ही क्रीडा प्रकार भारतामधील कोणत्या राज्यामध्ये विशेष लोकप्रिय आहे? तर केरळ. ऑप्शन क्रमांक ए केरळमध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. पहा, लक्षात ठेवायचं केरळ. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये कोणाच्या काळामध्ये रेल्वेची सुरुवात झाली होती? तर रेल्वेची सुरुवात कोणाच्या काळामध्ये झाली? तर ऑप्शन क्रमांक क लॉर्ड डलहौसी. लक्षात ठेवा मित्रांनो, लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये रेल्वेची सुरुवात झालेली आहे. लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव दाखल करण्यासाठी कोणाच्या मान्यतेची आवश्यकता असते? तर लोकसभेमध्ये अविश्वासाचा जो काही ठराव आहे हा दाखल करण्यासाठी कोणाच्या मान्यतेची आवश्यकता असते? तर ऑप्शन क्रमांक अ लोकसभेचे सभापती. लक्षात ठेवा मित्रांनो, लोकसभेचे सभापती. गांधी विवाहाचे जनक कोणाला म्हणतात? काय प्रश्न आहे बघा, गांधी विवाहाचे जनक कोणाला म्हणतात? तर क्रांतिसिंह नाना पाटील. ऑप्शन क्रमांक ड क्रांतिसिंह नाना पाटील हे आपल्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल. बिबट्या या प्राण्याचं शास्त्रीय नाव काय आहे? तर मित्रांनो, बिबटा या प्राण्याचं शास्त्रीय नाव आहे बघा पॅन्थर पॅराडोस. लक्षात ठेवायचे. पहा, पॅन्थर पॅराडोस. प्राची या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. प्राची. तर मित्रांनो, पूर्वेकडील. प्राची म्हणजे काय? पूर्वेकडील आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. आणि बघा, आपल्याला अतिशय महत्त्वाचं म्हणजे गोल्डन चान्स भेटलेला आहे. पहा, या संधीचं सोनं करायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यासाला लागावं लागणार आहे. कारण की तुम्ही फॉर्म कधी भरले होते, हॉल तिकीट कधी आला आणि पेपर कधी. पहा, अतिशय संधीचं सोनं करून घ्या मित्रांनो, कारण की अशी संधी पुन्हा येणार नाही. पहा, नोकरीला लागण्याचा खूप भारी चान्स आहे. जेवढे दिवस आपल्या हातामध्ये पहा तेवढ्या दिवसामध्ये आपला चांगला स्टडी झाला पाहिजे. क्विक रिव्हिजनसाठी आपल्यासाठी मी नोट्स उपलब्ध केलेले आहेत. पहा, पूर्णपणे सिलेबसनुसार असणारे चालू घडामोडी मराठी, त्याचबरोबर बँकिंग विषयी सगळे या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे. पहा, पुणे जिल्हा बँक जी काही परीक्षा आहे बघा 2000 आत्ता होणारी PDCC बँक भरतीसाठी लागणारे 8,000 प्रश्न या ठिकाणी मिळणार आहेत. खूप महत्त्वाचे असणार आहेत. पहा, आपल्याला काय करायचं आहे, 399 रुपये फोनपे गुगल पेला या ठिकाणी सेंड करायचे आहेत. नंबर कोणता आहे? पहा, 82 75 55 82 83 हा नंबर आहे मित्रांनो. या नंबरला तुम्हाला काय करायचं आहे, फोनपे किंवा गुगल पेने सेंड करायचे आहेत. किंवा हा जो काही QR कोड दिसतोय पहा, या QR कोडला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता. पहा, संधीचं सोनं करा. आणि मित्रांनो, या ठिकाणी पहा, जेवढे दिवस उरलेत पहा त्या दिवसामध्ये जीवाचं रान करायचंय. पहा, झटून आपल्याला या ठिकाणी तयारी करायची. पहा, हलगर्जीपणा करायचा नाही. आणि जे निगेटिव्ह आहेत पहा, तुझं काम होणार नाही, तर 100% असा विश्वास मनातून काढून टाका. तुमची जी काही जागा आहे बघा, ती एक जागा फिक्स आहे असा विश्वास मनामध्ये धरा आणि लगेच आपल्याला लढायला जायचंय. पहा, जो काही टाइम आहे पहा, त्या टाइममध्ये आपल्याला लढायचं आहे. शेवटचा ओव्हर किंवा शेवटच्या बॉलला सुद्धा आपली मॅच जिंकता येऊ शकते. पहा, कारण की पहा, कधी पण आपले सूत्र फिरू शकतात. त्यामुळं राहिलेल्या दिवसामध्ये आपल्याला क्विक रिव्हिजन करायची. पहा, तुम्हाला या ठिकाणी सिलेबसनुसार मी सगळं पाठवून देणार आहे. कम्प्युटर संबंधित प्रश्न असतील, चालू घडामोडी असतील, सगळं काही तुम्हाला मी देणार आहे. पहा, बुद्धिमत्ता असेल, तुम्ही अजिबात या ठिकाणी निश्चिंत राहायचंय. पहा, 399 रुपये आपल्याला फोनपे गुगल पेला पाठवायचे आहेत. पहा, 82 75 55 82 83 हा जो काही नंबर आहे पहा, हा फोनपे गुगल पेला दोन्हीला पण आहे. पहा, यामध्ये तुम्हाला सगळे विषय भेटणार आहेत. पहा, त्यामुळे लगेचच्या लगे फोनपेमध्ये जा आणि पेमेंट करा. जास्त काही सांगत नाही. पहा, तुम्हाला जास्त मोटिवेशनची पण गरज नाही. पहा, आपली घरची परिस्थिती, आपले आई-वडील आणि राबणारे आपले जे काही आई-वडील आहेत पहा, तेच आपलं खरं मोटिवेशन आहे. पहा, त्यांच्याकडे पाहिलं तर दुसऱ्या मोटिवेशनची अजिबात गरज नाही आपल्याला. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही. रात्रीचा दिवस करायचा आहे, रक्ताचं पाणी करायचं आहे. पहा, खूप लढायचं आहे आपल्याला. कारण की पहा, आपल्यामध्ये
खूप मोठी पॉवर असते पहा, ते पॉवर आपण उपयोगामध्येच आणत नाही. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यास करायचा आहे. जो टाईम हातामध्ये दिलेला आहे आपल्याला देवाने, त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. जास्त काही सांगत नाही. चला पुढचा प्रश्न पाहूयात. तेजस्वीला बघा निस्तेज, तसं कर्कशला काय होईल? तेजस्वीला निस्तेज, तर कर्कश बरोबर काय? तर मंजूळ मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर होईल आपलं काय? मंजूळ. निराश्रित मुलांना सांभाळ करणारी संस्था म्हणजे काय? तर मित्रांनो त्याला काय म्हणतात? अनाथ आश्रम असं म्हणतात. लक्षात ठेवायचे अनाथ आश्रम. पाठीमागून जन्मलेला याला काय म्हणतात? एकदम सोपा प्रश्न आहे. तर अनुज. पाठीमागून जन्मलेला काय म्हणतात पहा? अनुज असं म्हणतात. आणि आधी जन्मलेला काय म्हणतात? अग्रज. लक्षात ठेवायचे अग्रज. कामामध्ये ढवळाढवळ करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? तर मित्रांनो कामामध्ये ढवळाढवळ करणे म्हणजेच काय? तर हस्तक्षेप करणे. ऑप्शन क्रमांक ब, हस्तक्षेप करणे याचं काय पहा योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, हातच्या काकणाला कशाला? वरील म्हण आपल्याला पूर्ण करायची पहा. तर बघा हातच्या काकणाला आरसा कशाला? ऑप्शन क्रमांक अ आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. उपसर्ग साधित शब्द आपल्याला निवडायचा आहे. उपसर्ग साधित. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, ऐनवेळी. लक्षात ठेवा मित्रांनो, ऐनवेळी हा काय पहा उपसर्ग साधित शब्द आहे. ऑप्शन क्रमांक क. मित्रांनो प्रश्न आहे पहा, पुढील वाक्यातील शब्दशक्ती आपल्याला ओळखायची आहे. माझ्या ग घरावरून कुण्या राजाचा हत्ती गेला? माझ्या ग घरावरून कुण्या राज्याचा हत्ती गेला? या ठिकाणी माझा शब्द आहे. यामधली शब्दशक्ती कोणती आहे? तर लक्षणा. ऑप्शन क्रमांक ब, लक्षणा आपलं योग्य उत्तर आहे पहा. भुपड्यातून कोणता काव्यरस व्यक्त होतो? तर मित्रांनो शांत. ऑप्शन क्रमांक ड, शांत. मराठी नवकाव्याचे प्रणेते कोणास म्हटलं जातं? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तर बघा बासी मर्ढेकर मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा बासी मर्ढेकर. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सन्निहित भूतकाळ असलेलं वाक्य आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. सन्निहित भूतकाळ. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, मी उठतो तोच तुम्ही पसार, हे काय झालं या ठिकाणी सन्निहित भूतकाळ असलेलं वाक्य आपलं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खबरदार. इथं शब्द आहे बघा खबरदार. जर टाच मारून जाल तर पुढे चिंधड्या उडवीन, राई राई एवढ्या या वाक्यामध्ये क्रियापदाचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे पहा. तर या ठिकाणी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक क आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. समजलं? संकेतार्थ. त्याच्या नाकाला धार लागली. बघा त्याच्या नाकाला धार लागली आहे. या वाक्यातील चतुर्थी विभक्ती प्रत्ययांत शब्दाचा कारकार्थ आपल्याला ओळखायचा आहे पहा. त्याच्या नाकाला धार लागली. तर मित्रांनो या ठिकाणी काय आहे? अपादान आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे अपादान. समजलं? ऑप्शन क्रमांक क. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आईने मुलीस समजावले. बघा आईने मुलीस समजावले या वाक्यामधला प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर कोणता प्रयोग आहे मित्रांनो? सकर्मक भावी प्रयोग यामध्ये. लक्षात ठेवायचं आहे आईने मुलीस समजावले. तर या ठिकाणी पहा सकर्मक भावी प्रयोगाचं हे उदाहरण आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो, निर्दोष या सामासिक शब्दाची फोड आपल्याला करायची आहे. निर्दोष. तर मित्रांनो दोष नसलेला याला काय होईल पहा? दोष नसलेला. पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो, मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली या वाक्याचं नकारार्थी वाक्य आपल्याला करायचं आहे. तर बघा मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी विरोध केला नाही, हे काय मित्रांनो या ठिकाणी नकारार्थी वाक्य झाले पहा. समजलं? नकारार्थी. संमतीचा विरोधार्थी शब्द या ठिकाणी घेतलाय विरोध. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, झारखंडच्या राजाचे सिंहासन कधीही रिकामे नसते या अधोरेखित शब्दाचं या ठिकाणी आपल्याला वाक्याचं पृथक्करण करायचं आहे पहा. या ठिकाणी जर पाहिलं या खाली अंडरलाईन आहे पहा, झारखंडच्या राजाची. तर मित्रांनो या ठिकाणी याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, उद्देश विस्तार. लक्षात ठेवा उद्देश विस्तार. मंडूक या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर मंडूक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, ढेकून. लक्षात ठेवा ढेकून. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सांगलीपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही? तर कोणता जिल्हा आहे मित्रांनो या ठिकाणी पहा, सांगली, सातारा, रायगड का रत्नागिरी? चला द्या उत्तर. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, रायगड. समजलं? रायगड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाची स्थापना टिंबटिंब साली झाली? तर ऑप्शन क्रमांक ब 1958 मध्ये मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली 1958ला. आंतरराष्ट्रीय वाररेषा टिंबटिंब ही रेखावृत्त संबंधित आहे. 180 अंश मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा. लक्षात ठेवा 180 अंश हे रेखावृत्त संबंधित आहे आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या. खालीलपैकी कोणती जोडी आपल्याला चुकीची वाटत आहे? खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर बघा संतूर शिवकुमार शर्मा बरोबर आहे, शहनाई बिस्मिल्ला खान हे सुद्धा बरोबर आहे, सतार अहमद अली हे चुकीचे आहे पहा. तबला झाकीर हुसेन हे बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक क या ठिकाणी चुकीचा आहे. चंद्राला पृथ्वीभोवती एक परिक्रमा करायला साधारण किती कालावधी लागतो? तर मित्रांनो 28 दिवस हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. 28 दिवस. तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे? तपकिरी क्रांती. तर मित्रांनो तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे? चामडे उत्पादन आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. काय? चामडे उत्पादन. बौद्ध धर्माची पहिली परिषद राजगृह या ठिकाणी कोणी भरवली? बौद्ध धर्माची. तर आझाद शत्रू याचं योग्य उत्तर होईल पहा. बौद्ध धर्माची पहिली परिषद राजगृह या ठिकाणी कोणी भरवली असेल तर आझाद शत्रू हे नाव आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, जगामधील पहिली साम्यवादी क्रांती पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये झाली? साम्यवादी क्रांती अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तर बघा रशियामध्ये मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. कोणत्या ठिकाणी? रशिया या ठिकाणी झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, कर्झन वायली या ठिकाणी शब्द आहे बघा. कर्झन वायली या टिंबटिंबने गोळी घालून ठार मारलं. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, कोणी गोळी घालून ठार मारलं? तर मदनलाल धिंगरा हे काय पाहायचं योग्य उत्तर आहे पहा. स्त्री शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक ब पंडिता रमाबाई. लक्षात ठेवा मित्रांनो, यांनी स्त्री शिक्षणासाठी जी काही शारदा सदन आहे पहा हे स्थापन केलेले पहा. शारदा सदन कोणी स्थापन केलं? तर पंडिता रमाबाईंनी. कोणता कायदा 1919चा आहे? एकदम सोपा प्रश्न आहे पहा. कोणता कायदा आहे? तर मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा हा काय पहा 1919चा आहे पहा. नेक्स्ट पहा, जिल्हा परिषदांचा अध्यक्षांचा आपला जो काही राजीनामा आहे, जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो? तर कोणाकडे द्यावा लागतो? तर विभागीय आयुक्त. लक्षात ठेवा मित्रांनो, विभागीय आयुक्त हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. माता पित्यांची ओळख पटवण्यासाठी किंवा वारस हक्क निश्चित करण्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर या ठिकाणी केला जातो? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा. तर ऑप्शन क्रमांक ड DNA. मित्रांनो DNAचा या ठिकाणी वापर केला जातो पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कुलोम हे टिंबटिंबचं एकक आहे. कुलोम हे टिंबटिंबचं एकक आहे. तर विद्युत प्रभार मित्रांनो हे कशाचं एकक आहे? विद्युत प्रभारचं एकक आहे कुलोम. नेक्स्ट पहा, लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार टिंबटिंब हा आहे. तर ऑप्शन क्रमांक ब रॉट आयर्न. मित्रांनो रॉट आयर्न हा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार आहे पहा. एका लहान भौगोलिक परिसरामध्ये संगणक आणि प्रिंटर व मॉडेम सारखे आणि एकत्र जोडले जातात, त्याला काय म्हणतात? तर त्याला मित्रांनो लॅन असं म्हणतात पहा. लक्षात ठेवायचे पहा, लॅन. पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणतं किरणोत्सारी मूलद्रव्य नाही? तर कोणतं किरणोत्सारी मूलद्रव्य नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. तर सोडियम मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. काय? सोडियम. धातू ओढून तार काढण्या येणाऱ्या गुणधर्माला काय म्हणतात? तर धातूची तार काढणे या गुणधर्माला मित्रांनो तन्यता असं म्हणतात. काय म्हणतात? तन्यता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोण पेशवा नव्हते? खालीलपैकी कोण पेशवा नव्हते? तर ऑप्शन क्रमांक ब सदाशिवराव भाऊ हे पेशवा नव्हते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक ब. नेक्स्ट पहा मित्रांनो, मराठा तितुका मेळावा महाराष्ट्र धर्म वाढावा हा प्रसिद्ध संदेश कोणत्या संतांनी दिला? तर रामदास स्वामी मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. काय? रामदास स्वामी हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. समजलं? रामदास स्वामी. मित्रांनो आपण अशा प्रकारे प्रश्न पाहिले. मित्रांनो नावलौकिक कोणत्या स्वरूपाची संपत्ती आहे? तर अमृत याचं योग्य उत्तर आहे पहा. अमृत आणि अदृश्य संपत्ती. पत नियंत्रणाचा अधिकार कोणाला आहे मित्रांनो? तर पत नियंत्रणाचा जो काय अधिकार असतो तो असतो मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक
1 रिझर्व्ह बँक आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचं कर्ज कोणत्या कालावधीसाठी लागतं? तर शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचं काही कर्ज आहे मित्रांनो 5 वर्षापेक्षा अधिक हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे? तर मित्रांनो कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे? तर संपत्ती कर मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. महाराष्ट्राचे नवं औद्योगिक धोरण टिंब रोजी जाहीर करण्यात आलं. तर 1 नोव्हेंबर 2016 लक्षात ठेवा. 1 नोव्हेंबर 2016 हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता पंचवार्षिक योजनेचा उद्देश सर्वसमावेशक वृद्धी साधणे हा राहिलेला आहे? तर 11वी पंचवार्षिक योजना मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा, लक्षात ठेवायचं आहे. 11वी पंचवार्षिक योजना. नेक्स्ट आहे मित्रांनो, भारत सरकारने टिंब साली नियुक्ती वेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाची स्थापना केली. तर याचं योग्य उत्तर आहे 2003 मध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. नियोजनाकरता साधन सामग्रीची उभारणी करण्याच्या दृष्टीने कोणता वित्त उभारणीचा प्रमुख अंतर्गत स्रोत आहे? तर बघा कर आकारणी, ऑप्शन क्रमांक 3 कर आकारणी. मित्रांनो अजून सुद्धा तुम्ही पेमेंट केलं नसेल ₹399 तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा आणि लगेच PDF घ्या मित्रांनो. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण क्विक रिव्हिजनसाठी या क्विक नोट्स बनवलेल्या आहेत मित्रांनो. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल पहा. आता जो काय झालेला आपला नोंदणी मुद्रांक असेल, तसेच नवी मुंबई महानगरपालिका असेल, आपल्या नोट्समधून बरेच प्रश्न या ठिकाणी आले होते. त्यामुळे तुम्ही सुद्धा या ठिकाणी नोट्स घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा बघा. जेवढे दिवस उरलेत पहा, त्या दिवसामध्ये आपल्याला दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस एक करायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे पहा. असं समजू नका की आता काहीच नाही राहिलं. तर विराट कोहलीने बघा शेवटच्या ओव्हरमध्ये म्हणजे अनेक शेवटच्या बॉलपर्यंत या ठिकाणी आपल्याला आशा ठेवायची असते पहा. शेवटच्या बॉलमध्ये सुद्धा मॅच या ठिकाणी जिंकली जाऊ शकते. आपल्याकडे अख्खी या ठिकाणी ओव्हर पडलेल्या आहेत. जेवढा काही दिवस आहे बघा, त्या दिवसामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे, योग्य नियोजन करायचं आहे. जे काही सिलेबस आहे मित्रांनो, त्या सिलेबसनुसार आपण सगळ्या नोट्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. या नोट्समध्ये तुम्हाला जे काही बँकेचे पेपर झाले असतील हे सुद्धा देणार आहे. त्यासोबत कॉम्प्युटर असेल, मराठी व्याकरण असेल, चालू घडामोडी असेल, हे सगळं तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो ₹399 ला. जो काही QR कोड दिसतोय पहा, तो स्कॅन करा किंवा जो काही आपला नंबर आहे 827555 8283 या नंबरला तुम्ही या ठिकाणी ₹399 सेंड करा आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो. पैशाकडे पाहू नका. पैसे बघा कुठं पण जातात. एखाद्या टायमाला हॉटेलवर जेवलं तरी पण आपले एवढे पैसे गायब होतील. परंतु या ठिकाणी जर तुम्हाला नोकरी लागली तर खूप चांगलं होईल पहा. आपल्या या ठिकाणी जर पाहिलं, आपल्या या ठिकाणी लाईफ बनून जाईल. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी नोट्स घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा. ज्याला फ्युचरची काळजी असेल ते नक्कीच नोट्स घ्या. आणि मित्रांनो हा चान्स खूप छान आहे पहा. बघा आपल्याला माहिती आहे पेपर आपण फॉर्म कधी भरला होता, पेपर कधी चालू झालेत आणि हा चान्स गोल्डन आहे पहा. लवकरात लवकर याचा लाभ घ्या आणि अभ्यासाला लागा मित्रांनो. टाईमपास करू नका. निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा. जो टाईम आपल्याकडे बघा तो टाईमाचा या ठिकाणी सदुपयोग करा आणि लगेच अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही कारण की वेळ फार कमी आहे आपल्याकडे. लवकरात लवकर घ्या. फोनपेमध्ये जा किंवा QR स्कॅन करा किंवा नंबरवर पाठवा. लगेच WhatsAppला त्याचा स्क्रीनशॉट मारा. लगेच मी तुम्हाला सगळ्या PDF सेंड करून देईल.